दिवसभर पाऊस, घरात पराठे भाजले, छान नाश्ता केला आणि मी गुंतले शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेत। चला तर मग सुरू करूया। नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? आज सकाळीच मार्केटला गेले आणि ताजी मेथी घेतली। बाहेर पावसाची रिमझिम चालूच होती। म्हटलं चला आज मेथीचे पराठेच बनवूया। त्यासाठी मेथी तोडून घेतली, तिला स्वच्छ धुवून घेतलं आणि कापून सुद्धा घेतली। आता साहित्य सांगते। 2 वाटे गव्हाचं पीठ, 3 चमचे बेसन, बारीक चिरलेली मेथी, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, आले लसूण मिरचीची पेस्ट। आता बाकी पीठ मळताना सांगते। पिठामध्ये बारीक चिरलेली मेथी आणि कोथिंबीर घातली, तयार केलेली पेस्ट, थोडा ओवा, हळद, थोडा तिखट आणि चवीनुसार मीठ घालून छान असं मळून घेतलं। यामध्ये थोडं दही पण घातलं तर पराठ्यांना छान टेस्ट येते, पण माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी काय। आता हे साधारण 10 मिनिट झाकून ठेव, तोपर्यंत चटणी बनवायला घेऊ। मी आधीच शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मिक्सरमध्ये बारीक करताना थोडं लसण आणि थोडी चिंच घातली होती। त्यालाच जिरं मोहरीचा तडका दिला, थोडं तिखट आणि थोडी हळद घातली, छान परतून घेतलं आणि पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ। थोडा वेळ छान शिजू दिली आणि शेवटी कोथिंबीर घालून मस्त अशी चटणी तयार झाली। आता मस्त असे पराठे बनवूया। दोन्ही बाजूंनी तेल लावून छान असे पराठे भाजून घेतले। तुम्ही तूप पण लावू शकता आणि गरमागरम पराठा तयार। मस्त गरमागरम नाश्ता केला, संध्याकाळी कॉफी घेतली। मला इतिहास वाचायची आवड आहे, म्हणूनच मी शिवरायांचं श्रीमान योगी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली। माझा एक छोटासा प्रयत्न आहे, या पुस्तकातून वेळोवेळी जे काही शिकायला मिळेल ते मी थोडक्यात शेअर करणार, अगदी मनापासून। तर आज मी वाचलं, शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर, आई जिजाऊंचं ध्येय, संकटांनी भरलेला काळ आणि त्या कठीण प्रसंगातही एका स्वराज्य निर्मात्याचा जन्म होतो हे जाणून अंगावर काटा आला। इतकं वाचून मी माझा दिवस संपविते। बोला जय शिवराय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।